तर शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी वादग्रस्त विधान केले। लोकांवर अन्याय केलाच, मात्र देवावरही अन्याय केला। शिवतारेंनी खरं तर शरद पवार अजित पवारांवर हा हल्लाबोल केलेला आहे। 78 कोटीची योजना जेजुरीला काम सुरू झाले। हे मुख्यमंत्री होते 4 वेळा, शरद पवार, अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते। राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले, पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही बरं का। लोकांवर अन्याय केले, देवावर सुद्धा अन्याय केला। मी मंत्री असताना तो आराखडा तयार केला 349 कोटीचा। कधी हे आकडे ऐकलेत का काँग्रेस राष्ट्रवादीचे? नेतेच दळभद्री तर ते काय पुढचे आकडे, चिंदी चोर सगळे तर ते काय ते बघणार एवढे मोठे आकडे। तर भाजपवाले कधीही कुणाशीही युती करतील सांगता येत नाही। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी हे वक्तव्य केलंय। भाजप स्थानिक नेत्यांशी चर्चा करतात, खरं तर स्थानिक नेत्यांशी चर्चा आमच्याशी करतात आणि युती मात्र ते दुसऱ्याशी करतात, असं भरत गोगावले म्हणाले। ना आता बऱ्याचशा ठिकाणी आम्ही स्वतंत्र आहोत, कारण तिकडे फक्त जर कर्जत खालापूर जर ते सोडलं तर मग इकडे आम्ही स्वतंत्र आहोत। कारण ते भारतीय जनता पार्टीवाले कधी कोणाशी काय युती करतील हे आज सांगू शकत नाही आहे। कारण ज्या वेळेला आमच्याकडे चर्चेला बसतात, चर्चा करतात आणि लगेच 2 दिवसामध्ये दुसऱ्याकडे चर्चा करून त्यांच्या युत्या होतात। त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही दक्षिण रायगडकडे आम्ही वन मॅन शो चालवलो। अमरावतीचा महापौर भाजपचाच होईल। भाजपचा महापौर बसवण्यासाठी मित्रपक्ष मदत करतील। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा विश्वास व्यक्त केलाय। जागा कमी का आल्या यावर मात्र आत्मचिंतन होणार असल्याचंही बावनकुळेंनी माहिती दिली आहे। अमरावतीचा महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल आणि याकरता लागणारे जे काही आमचे मित्रपक्ष आहे, मित्रपक्षाची आम्ही चर्चा केली आहे। आपल्याला आश्वस्त करतो जे काही मॅन्डेट अमरावती महानगरपालिकेला आम्हाला मिळाला आहे मोठा पक्ष म्हणून, अमरावतीला विकासाकडे नेण्याकरता मोदीचं आणि देवेंद्रजीचं सरकार, दोन्ही सरकारच्या माध्यमातून अमरावतीला विकसित अमरावती करण्याचा आमचा प्रयत्न आहे। अमरावतीला जे काही आता आमचे मित्रपक्ष आहे तेही या ठिकाणी आम्हाला मदत करतील आणि भाजपाचा महापौर या ठिकाणी होईल। आम्ही एक प्रदेशातून समिती येणार आहे। मी तर आता कोर ग्रुपशी चर्चा केली आहे, 2-2.5 तास कोर ग्रुपशी बसलो। प्राथमिक आम्ही चर्चा केली, त्यातनं आमच्या पराभवाचे कारण शोधले। शेवटी पराभवातनं काही शिकावं लागतं, त्यातून मग पुढं तयारी करावी लागतं। तर पुढची तयारी आम्ही सुरू केलेली आहे की त्या ठिकाणी या सर्व विषयाचं शेवटी केवळ या कोर ग्रुपशी चर्चा नाही, पण प्रभागातील महत्त्वाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी त्यांचं मत जाणून घेऊन एकंदरीत पराभवाचं विश्लेषण आम्ही करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।